सध्या नागपूरमध्ये भाजपची तिरंगा रॅली सुरू आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने जे यश मिळवलं त्यासाठी नागपूरमध्ये सध्या तिरंगा रॅली सुरू आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा तिरंगा रॅलीत सहभागी झालेले आहेत। आपण ही दृश्य बघतोय। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सुद्धा आहेत, हाती तिरंगा घेतलेला आहे आणि आता मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा या रॅलीत सहभागी झाले। नागपूरच्या इतवारी शहीद चौकातून ही रॅली सुरू झालेली आहे। सध्या ही दृश्य नागपुरातली आपण थेट पाहतोय। तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी खरं तर ही रॅली निघतेय। ऑपरेशन सिंदूर जे भारताने राबवलं आणि यशस्वी केलं, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं, त्यांच्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठीचं भारताचं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जाते आणि याच ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी आता ही तिरंगा रॅली ठिकठिकाणी काढली जाते। सध्याची दृश्य नागपूरमधली आहेत। नागपूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिरंगा रॅलीत सहभागी झालेत। इतरही राजकीय वर्तुळातले नेते रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा रॅलीमध्ये सहभागी झालेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी मंगेश मोहिते यांच्याकडून। मंगेश, आता रॅलीचं पुढचं स्वरूप कसं असेल? कुठल्या मार्गावरून ही रॅली आता नागपुरात जाणार आहे? भाजप सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष देशमुख यांच्या मतदारसंघातील खापरखेडा येथे सैन्याच्या सन्मान तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। ही रॅली आता थोड्या वेळात सुरुवात होईल। या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या रॅलीला सुरुवात होणार आहे। नागपूर ग्रामीण मधील खापरखेडामध्ये इथे होणाऱ्या तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या रॅलीत स्वतः उपस्थित राहणार आहे आणि ही रॅली आता सुरुवात होत आहे। नागपूरच्या खापरखेडा इथून ही रॅलीला सुरुवात होईल। मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्रामीण मधून नागरिकांची गर्दी आहे। सन्मान यात्रेत या रॅलीला सुरुवात झालेली आहे। थोड्या वेळात ही रॅली पुढे चालत समोर जाईल। यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष देशमुख हे उपस्थित आहे आणि मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असून या रॅलीला सुरुवात होत आहे। जी, या पुढे नेमकं कोण कोण आणखी सहभागी होणार आहे का मंगेश? म्हणजे मुख्यमंत्री सहभागी झालेले आहेत, आणखी कुठले मान्यवर याच्यामध्ये सहभागी होतील? यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री हे उपस्थित होणार आहे। काही तिथले स्थानिक नेते आहे, पदाधिकारी आहे भाजपचे आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग या रॅलीमध्ये उपस्थित होणार आहे। जी, निश्चित। आणि त्याच्यामुळे या सगळ्या दरम्यान आता रॅली पुढे कशा पद्धतीने जाते, आणखी किती जण यात सहभागी होतात पाहायचं आहे। मात्र सध्याचे दृश्य नागपुरातले आपण बघतोय। तिरंगा रॅली ही नागपूरमध्ये निघालेली आहे। ऑपरेशन सिंदूर जे भारतीय जवानांनी राबवलं, दहशतवादाला चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचं हे ऑपरेशन सिंदूर होतं आणि ते यशस्वी केलं। त्याचा जल्लोष म्हणून, त्याचा आनंद म्हणून, भारतीय जवानांचं कौतुक म्हणून ही तिरंगा रॅली संपूर्ण देशभरात भाजपकडून काढली जाते आणि आता ही दृश्य नागपुरातली आपण बघतोय, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा सहभागी झालेले आहेत।